गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। चणकापूर येथे परीक्षेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना द्यावा लागला नादुरुस्त वाहनात धक्का। कळवण तालुक्यातील चणकापूर येथे एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूलच्या प्रवेश पूर्व परीक्षा रविवार दिनांक 23 रोजी घेण्यात आल्या। मात्र डिसाल नियोजनामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले। परीक्षा वेळेत अनिश्चितता व वाहतुकीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे लहान विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर सोडल्याचे चित्र दिसून आल्याने पालकांनी प्रशासनाविरुद्ध तीव्र व नाराजी व्यक्त केली आहे। प्रशासनातर्फे सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत परीक्षा होणार असल्याची माहिती देण्यात आली होती, परंतु परीक्षा दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत ठेवल्याचं जाहीर केल्याने सर्वांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता। आदिवासी प्रकल्पातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रशासनाने सुरक्षित वाहतुकीची कोणती व्यवस्था न केल्याने विद्यार्थ्यांना अक्षरशः नादुरुस्त खासगी वाहनातून कोंबून परीक्षा केंद्रावर आणण्यात आले। त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातल्याची भावना पालकांत निर्माण झाली होती। परीक्षा संपल्यावर पुन्हा परतीच्या प्रवासासाठी त्याच नादुरुस्त वाहनातून जावे लागल्याने काही वाहने रस्त्यातच बंद पडल्याने विद्यार्थ्यांना त्या वाहनांना धक्का मारण्याची वेळ आली आहे। यामुळे परिसरात प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराबद्दल तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला जात आहे। तुमचे पाल्ले आता आलेत का? आता किती वाजलेत? आता किती वाजले? 1:30 वाजले. 1:30 वाजले. आम्हाला 2चा टायमिंग होता आणि ते दुसऱ्या पुढे बोल। आम्हाला ते मेसेज होता ना 2चाच होता। हां हां 2 ते 5. हां हां त्याच्यावर आता तर तो पेपर एकत्र घेऊन टाकला त्यांनी, आम्हाला माहीतच पडलं नाही। तुम्ही पर्सनलला काय बोलू शकता? आम्हाला असाच मेसेज मिळाला होता, आम्हाला माहिती मिळाली नाही म्हणून आम्ही ते टायमिंगवर आलो ना। म्हणजे प्रशासनाची दुरावस्था आहे का चांगली व्यवस्था झाली? काय ते चांगली व्यवस्था हो, चांगली व्यवस्था नाही ना, व्यवस्थित कळवायला पाहिजे ना आम्हाला। ते असं 2 नियम द्यायला पाहिजे ना, पहिला 11 ते असा नियम दिलेला मेसेजवर। किती पाल्ले आहेत तुमचे? 4 आहेत ना आता माझी 2 1। मग तुमचे पाल्ले परीक्षापासून वंचित राहू शकतात। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, बोरगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।